महाराष्ट्र कांग्रेस के नायब सदर व एमएलसी अमर राजूरकर ने बल्दिया उज़्मा के अहदेदारों के साथ एक मीटिंग मुनक्किद की। मीटिंग में पानी की सप्लाई को लेकर गुफ्तगू की गई। नांदेड़ के डैम में पानी की वाफर मिकदार मौजूद होने के बावजूद शहरियों को पानी की सप्लाई 3 से 4 दिन में एक बार की जा रही है। हालांकि मुसलसल बारिश के बाद नदियों और डैमों में पानी की कोई किल्लत नहीं है। त्योहारों के मौके पर भी पानी की सप्लाई को रोजाना की बुनियाद पर नहीं किया जा रहा है। अमर राजूरकर ने अहदेदारों से पानी की सप्लाई को लेकर हो रहे मसाइल का जायजा लिया और आवाम को यकीन दिलाया कि शहर में रोजाना की बुनियाद पर पानी की सप्लाई को मुमकिन बनाया जाएगा। इस मौके पर मेयर मोहिनी एवनकर, नायब मेयर मसूद अहमद खान, साबिक मेयर अब्दुल सत्तार और कांग्रेस के दीगर कारपोरेटर्स मौजूद थे। आढावा म्हणून आहे की काही नगरसेवकाच्या तक्रारी होत्या की नांदेड जिल्ह्याला पूर परिस्थिती आलेली आहे। पाणी एवढं वाहून चाललं आहे, 15-15 गेट पाण्यासाठी सोडतोय आपण, पाणी खाली वाहून चाललं आहे पूर्ण तेलंगणामध्ये। पण नांदेड शहराला 4-5 दिवसात पाणी पुरवठा व्हायला याचं कारण काय? त्याकरता पूर्ण आम्ही ॲडिशनल कमिशनर आणि पाणी पुरवठ्याचे अधिकारी यांना बोलवलं होतं, त्यांची मिटिंग घेतली। ते सांगितलं की बाबा गाळयुक्त पाणी याची भीती असल्यामुळे त्यांनी पाणी पुरवठा केलं सांगितलं। आम्ही म्हणलं वो आत्तापर्यंत आलं नाही, आता का आलं? त्यांनी आता हमी दिलेली की आजपासून उत्तरचं जे पाणी पुरवठा आहे तो व्यवस्थित चालू झाला आहे, 2 दिवसामध्ये दक्षिण चालू करतो म्हणून सांगितलेलं आहे। त्यानंतर शहरामधले जे विविध मोठे लाईट आहेत, उंचीवरती स्ट्रीट लाईट बंद आहेत, ते का तुम्ही बदलत नाही? त्यांनी सांगितलं की मशिनरी बंद आहे। मग त्यांनी त्या अधिकाऱ्यांना विचारलं, वरच्या अधिकाऱ्यांनी, आम्हाला का कळवलं नाही? नाही साहेब, चूक झाली म्हणून सांगितलं। तर ते पण 2 दिवसामध्ये चालू करतो म्हणून सांगितलेलं आहे। एक छोटासा आढावा घ्यावा म्हणून आम्ही इथं सगळेजण एकत्र जमलो होतो, अधिकाऱ्यांना भेटलो, अधिकाऱ्यांना सांगितलं, बरेचसे प्रश्न मार्गी लागलेत, काही लागतील प्रश्न।